नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित सर. आपल्या पेपर विश्लेषण सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जो की आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पेपरचं गणित व बुद्धिमत्ता या विषय पार्ट 1 आणि पार्ट 2 विश्लेषण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण पार्ट 3 हा व्हिडिओ लेक्चर इथे कव्हर करणार आहे. तर आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी एकदा लाईक होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण सेशनला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटणार तुम्हाला. ओके, आता बघूया क्वेश्चन नंबर 75. नेक्स्ट क्वेश्चन आहे 75. तर बघा, कालच्या परवाचा वार सोमवार होता. कालचा परवाचा म्हणजे काल, देन आज असेल, आजपासून काय कालच्या परवा असं म्हणताय, म्हणजे एक दिवस इथं गॅप आहे मित्र. देन त्याच्यानंतरचा परवा. क्लिअर आहे. इथे बघा, इथे तुमचं थोडं फसवा आहे क्वेश्चन. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, पुढचं काय म्हणताय, तर उद्याच्या परवाचा वार कोणता, उद्याचा परवाचा. मग उद्याचा परवाचा म्हटलं तर देन त्याच्यानंतर उद्या म्हणजे आज नंतर काय येणार, उद्या. मग पुन्हा देन त्याच्यानंतर यांच्यामधला गॅप काय राहणार, एका दिवसाचा. देन त्याच्यानंतरचा काय राहणार, तुमचं परवा. अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन आहे. तुम्ही जर डायरेक्टली जर घेतली असते इथं परवा, तर तुमचा तिथं ऑप्शनमध्ये तसा आहे नाही. देन त्याच्यानंतर आज कोणता वार आहे म्हणताय, देन त्याच्यानंतरचा परवाचा वार कोणता आहे, सोमवार. मग या पद्धतीने सोमवार जर इथे आपण कन्सिडर जर केला तर सोमवार 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 दिवस पुढे जाणे काय आणि 1 दिवस मागे येणे काय म्हटलं तर सोमवार वजा 1 म्हटलं तर तुमचं काय होणार, रविवार. काय होणार, रविवार. अशा पद्धतीने याचं उत्तर इथे मेंटेन राहणे आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 76. लगेच त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 76. क्वेश्चन नंबर 76 मध्ये बघा, आता दुपारी 3 ते रात्री 10:30 पर्यंत. ठीक आहे, सॉरी 3:30 ते 10:30. यामध्ये एकूण तास किती आहे तुमचं, डायरेक्टली 7 तास आहे. 7 तासाचा डिफरन्स आहे. मग आता तास काटा मिनिट काटा यांना ओलांडणे म्हटलं तर 0 डिग्रीचा कोन होणे. आणि 0 डिग्रीचा कोन जो काय आहे तुमचा 12 तासात प्रत्येक तासाला 1 वेळा, प्रत्येक तासाला 1 वेळा आणि 12 तासात किती, 11 वेळा. परंतु हा एक का कमी होत आहे, तुमची 6 वाजताची स्थिती. आपण तिथे जर त्यांच्या टाइम ड्युरेशन मध्ये असेल तर त्याला आपण 1 कमी करतो. देन म्हणून तुमचं यानुसार जर उत्तर जर आपण काढलं 7 वजा 1 म्हटलं तर उत्तर काय होणार, 6. किती वेळा ओलांडणार म्हटलं तर 6 वेळा, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, या पद्धतीने राहणार. देन त्यानंतरचा क्वेश्चन बघा यार आता आहे, त्यानंतरचा डायरेक्टली क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81. क्वेश्चन नंबर 81 मध्ये काय म्हणताय बघा, एक घड्याळ 1 मिनिटाला 3 सेकंद मागे पडते, तर एका दिवसात ते किती वेळा मागे पडेल. तर मला सांगा, 1 मिनिटाला किती, 3 सेकंद. ठीक आहे, 1 मिनिटाला 3 सेकंद. तर आपण 60 मिनिटं म्हणजे 1 तास काढूया. 60 मिनिटाला किती होणार, म्हणजे याला 60 ने मल्टिप्लाय केला म्हणजे इथे सुद्धा काय होणार, 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे इथे सुद्धा काय होणार, 60 ने मल्टिप्लाय होणार म्हणजे किती, 180 सेकंद. किती सेकंद, 180. मग 180 सेकंद म्हणजे किती मिनिटे, 3 मिनिट. ओके, क्लिअर. पण काय कधीचं, एका तासाचं. एका तासाचे किती, 3 मिनिटं. आणि देन त्याच्यानंतर एका दिवसात किती तास, 24 तास. मग 24 तासात किती, मग याला आपण 24 न मल्टिप्लाय केला आणि देन त्याच्यानंतर इथे सुद्धा तुमचं 24 न मल्टिप्लाय म्हणजे उत्तर 24 त्रिक किती होत आहे, 72. या पद्धतीने 72 मिनिट. आणि जो की ऑप्शन मध्ये बघा 72 सेकंद आहे आणि 72 मिनिट आहे, पण आपलं उत्तर काय 72 मिनिट, म्हणजेच ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने तुम्हाला जाणे होता. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 82. क्वेश्चन नंबर 82 मध्ये काय म्हणताय, क्वेश्चन 82 मध्ये बघा, सुहास हा आता इथे
लहान मोठेपणा या पद्धतीने, सुवास हा सुजित पेक्षा उंच आहे. आपण झाडे लावा कार्यक्रम त्या पद्धतीने करतो. सुवास हा कोणापेक्षा उंच आहे? सुजित पेक्षा. जे सुजित लहान असेल देन त्याच्यानंतर काय म्हणताय? सुजित. पुढे काय म्हणताय? पण संकेत इतकं उंच नाही. कोण? सुवास. म्हणजे संकेत उंच असेल मग संकेत इथं आपण काढला संकेत देन त्याच्यानंतर काय म्हणताय? पुढे काय? मयूर हा साहिल पेक्षा उंच आहे परंतु सुजित पेक्षा ठेंगणा आहे. सुजित पेक्षा ठेंगणा आहे. कोण? मयूर. आणि कोणापेक्षा उंच आहे म्हणताय? साहिल पेक्षा. मग आता साहिल इथे तुमचं त्याच्यापेक्षा लहान असणार. मग तुम्हाला देन त्याच्यानंतर काय म्हणतात? तर सर्वात ठेंगणा कोण? सर्वात ठेंगणा कोण? मग तुमचा साहिल, जो की ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. कोण येणार तुमचं उत्तर? साहिल. आणि सर्वात उंच म्हटलं असतं तर संकेत. एकदा का डायग्राम काढले तर उत्तर म्हणजे प्रश्न कोणताही विचारला तर तुम्हाला उत्तर काढता येणार आहेच. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर आता देन त्याच्यानंतर नेक्स्ट 83. क्वेश्चन 83 मध्ये बघा. आता इथे लक्षात घ्या तुमचं असं वेन डायग्राम आहे एक. देन त्याच्यानंतर आता इथे 4 ऑप्शन आहे मित्र. तर बघा, भारत, महाराष्ट्र, मुंबई म्हटलं असतं तुमचं उत्तर एकामध्ये एक एकामध्ये एक असं गुंतलेला आला असता. देन त्याच्यानंतर दिवस, महिना, वर्ष म्हटलं तर सेम फॉर्मॅट असा आला असता. देन त्याच्यानंतर काय? वही, पुस्तक, पेन. मग तिन्ही वेगवेगळे आहे म्हटलं तर वेगवेगळं असा. म्हणजे पहिलाच उत्तर तुमचं काय ना, हा वरचा तुमच्या शाळा. शाळा अंतर्गत काय येणार? एक प्रयोगशाळा आहे आणि देन त्याच्यानंतरचं काय? दुसरं ग्रंथालय. म्हणजे शाळेमध्ये दोन्ही प्रकार असतात परंतु शाळेच्या आतमध्ये आहे म्हणून तुमचा ऑप्शन काय ना, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 84. क्वेश्चन 84 मध्ये काय म्हणताय? क्वेश्चन नंबर 84. तर यामध्ये बघा लॉजिक काय लागलेलं आहे. ठीक आहे. देन अशा पद्धतीनं आहे तुमचं काहीतरी. देन आपण क्वेश्चन मार्कचं किंवा त्याच्या आधी काहीतरी बघू. इथे 4 आहे, इथे 61 आहे. देन त्याच्यानंतर इथे काय? 5 आणि इथे 7 आहे. देन त्याच्यानंतर इथे 8 आहे. तर मित्र जरा लक्षात घ्या यार, याच्या अपोजिट बघा. याचा वर्ग केला आपण. 4चा वर्ग किती होत आहे तुमचा? 16. परंतु 16चा काय केला आहे? त्याची कोडिंग काय येते? उलट होत आहे 61. या अशा पद्धतीने. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा बघा. आता मग आता इथे काय तुमचं इथे तुमचं 46 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय होणार? तिथं 8चा वर्ग किती? मग 64. 64चे पलटलं तर काय होणार? 4 आणि 6. देन त्याच पद्धतीने 7चा वर्ग किती होणार तुमचा? 49. आणि 49 ऑप्शन मध्ये आहे सुद्धा परंतु तो येणार आहे का? नाही, त्याला पलटणार म्हणजे काय होणार? 94. दिस इज द करेक्ट आन्सर. 94 म्हटलं तर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. असा थोडा वेगळा लॉजिक होता परंतु सोपा लॉजिक होता, डायरेक्टली दिसून पडत होता. ओके. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 89. ठीक आहे. 89. क्वेश्चन 89 मध्ये काय म्हणताय? क्वेश्चन 89 बघा. 1982 ते देन 2026 या दरम्यान किती या पद्धतीने आहे? तर ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता किती लीप वर्ष आहे असं या पद्धतीने आपण डायरेक्टली जरी मेंटेन जर केला नाही तर तुमचं किती होणार? 1900. इथं 82 मध्ये हा तर लीप वर्ष नाही. देन त्याच्यानंतरचं काय? 1984. 1984 एक आहे. देन त्याच्यानंतरचं तुमचं 88. देन त्याच्यानंतर 92. देन त्याच्यानंतर काय? 2000. देन त्याच्यानंतरचं काय? सॉरी 1996. आणि देन त्याच्यानंतरचं 2000. आणि देन 2004. देन 2008, 12, देन 16, देन त्याच्यानंतर 20 आणि 24 या पद्धतीने मोजलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे किती लीप वर्ष असतील? त्या दरम्यान 11 लीप वर्ष असतील. असं डायरेक्टली तुम्हाला उत्तर काढता येत होता. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग ओके. देन क्वेश्चन नंबर 89चा हा आन्सर होता. ठीक. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 93 जो की शेवटचा क्वेश्चन आहे आपला. क्वेश्चन नंबर 93 बघा आता. आणि 1 मिनिट लक्षात घ्या. लीप इयर म्हणजे काय? शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने निश्चित जर भाग जात असेल आणि शतक वर्षाच्या बाबतीत 400 ने भाग. मग आता 93 बघूया. आता 93 का म्हणताय? तर बघा
जर आरशात एक घड्याळ 4:24 अशी वेळ दाखवते तर ते प्रत्यक्ष भिंतीवर. आता बघा आपण डायरेक्टली आरशातील वेळ बरोबर 11:60 वजा दिलेली वेळ असं सांगत होतो, पण त्याचा उलट आहे. म्हणजे तुमचं दिलेली वेळ जर तुमचं त्या पद्धतीने असेल तर त्याला इथे घड्याळातली वेळ म्हटलं तर मग घड्याळात काय म्हणताय बघा, घड्याळात ती वेळ जर काय दाखवणार असं जर म्हणत असेल तर डायरेक्टली 11:60 वजाच पण काय आरशातील वेळ काय आहे ते पाहून घेऊ. आरशातील वेळ काय 4:24. 4:24. मग यांच्यातलं वजाबाकी जर केलं तर इथं काय होणार तुमचं 36 आणि देन इथे किती होणार 7. 7:36 जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने आपण जो पेपर आहे 7 सप्टेंबर 2025 या पेपरचं पूर्णच्या पूर्ण विश्लेषण आपण इथे 1 बाय 1 सर्वच क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तेचं आपण विश्लेषण दिलेलं आहे. तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले असणार असं गृहीत करतो. हा व्हिडिओ म्हणजे हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, कारण आपण जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकणार तेव्हा तुमच्यापर्यंत हे लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे, ओके, भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये. थँक्यू.